हॅलो नमस्कार मंडळी. तर इथे जास्त क्वांटिटीमध्ये इडल्या बनवायला घेतल्या होत्या, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर इथे मी 2 किलो इडली राईस घेतला आहे. स्पेशली इडली राईस मिळतो तो घेतला आहे. तुम्ही रेशनचे तांदूळ किंवा इतर दुसरेही राईस वापरू शकता. फक्त स्टिकी राईस घ्यायचा नाही आहे. आणि अर्धा किलो उडद डाळ घ्यायची आहे आणि एक मोठा चमचा मेथी दाणे घ्यायचे आहेत. ते सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि एक 7-8 तास तरी भिजत ठेवायचं आहे पाण्यामध्ये. ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण त्याच्यावर पावडर वगैरे मारलेली असते डाळीवर किंवा तांदळावर पण मारतात पॅकेटमधल्या तांदळावर. तर इथे स्वच्छ धुवून झालेलं आहे आणि एक 8 तास कमीत कमी मी भिजत ठेवलं होतं. तर इथे रात्री मी मिक्सरमध्ये वाटण करायला घेतले आणि ते छान अशी फाईन पेस्ट बनवायची आहे. जास्त प्रमाणात पाणी पण वापरायचं नाही आहे, कारण ते पातळ होतं पीठ आपलं. त्यासाठी ही अशी फाईन पेस्ट बनवायची आहे छान अशी. आणि एका मोठ्या पातेल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे, कारण ते फर्मेट झाल्यानंतर वर येतं पीठ फुगून. त्यामुळे मोठं भांडं घ्यायचं आहे. तर इथे मी एक छोटं भांडं घेतलं होतं आणि वाटून झाल्यानंतर मोठ्या भांड्यामध्ये हे सगळं मी पीठ काढून घेतलं. आधी मी उडदाची डाळ वाटून घेतली, त्याच्यानंतर तांदूळ वाटून घेतले. आणि इडली सॉफ्ट होण्यासाठी पोहे घेतले होते, जे आपण नॉर्मली पोहे बनवतो खाण्यासाठी. ते पोहे मी ते भिजत ठेवले होते एक वाटीभर आणि ते पण मी छान अशी बारीक पेस्ट करून घेतली पाणी घालून थोडंसं. तर इथे मी जास्त क्वांटिटीमध्ये पोहे घेतले. तुम्ही तुमचं प्रमाण कमी जास्त असेल तर कमी जास्त करू शकताय. तर मी 2 किलोच्या प्रमाणामध्ये तांदूळ वगैरे घेतले होते. त्यासाठी मी ते मोठी वाटी पोहे भिजत ठेवले होते आणि त्याची पण एक छान अशी पेस्ट करून ह्याच्यामध्ये टाकलं. आणि हे सगळं मी पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं, कारण फर्मेट झाल्यानंतर वर येतं पीठ. मग त्याच्यासाठी मोठ्या भांड्यामध्ये हे सगळं मी काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये म्हणजे छोटा एक चमचा सोडा घातला. मी एकदम चिमूटभर सोडा घातलाय. जास्त घातला तर कसं एकदम पीठ फुगून वर येतं, त्यासाठी मग जास्त नाही घातला. थोडासा सोडा घातला आणि सगळं एकजीव करून घेतलं. छान असं मिक्स करून घेतलं एक 5-10 मिनटं. तुम्ही हवं तर हाताने पण मिक्स करू शकता किंवा ग्राइंडरच्या साह्याने पण मिक्स करू शकता. इथे मी एका मोठ्या पळीच्या साह्याने मिक्स करते. हे दिसतं व्हिडिओमध्ये छोटं, पण खूप मोठं भांडं होतं, कारण एक 50-60 तरी मला इडल्या बनवायच्या होत्या आणि त्याच्यात एक 25-31 डोसे बनवायचे होते. त्यासाठी मी जास्त क्वांटिटी घेतली होती. तर एक 7-8 तासाने पीठ खूप छान फॉर्मॅट होऊन आलेलं आहे हे. तर मी गरम हवेच्या ठिकाणी ठेवलं होतं. गरम हवा म्हणजे किचनमध्ये जे का कोपऱ्यामध्ये ठेवलं होतं, म्हणजे थंड हवा लागू नये अशा ठिकाणी मी हे पीठ ठेवलं होतं. ते खूप छान पीठ फॉर्मॅट होऊन आलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे मीठ टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलं. डिरेक्ट पीठ वापरायचं नाही आहे, छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला, एकजीव करून घ्यायचं परत एकदा. आणि इडली पात्राला तेल लावायचं आहे. इडली पात्राला तेल लावल्यानंतर छान इडली उठते, म्हणजे काढताना, नाहीतर चिकटून बसते त्याला. त्यासाठी तर इथे मी एका टायमाला 2 भांडी लावली होती इडलीची, कारण खूप प्रमाणात इडल्या होत्या आणि लवकर करायचं होतं. म्हणजे टाईम खूप लागला असता. त्यासाठी हे एक जुनं भांडं आहे ॲल्युमिनियमचं इडलीचं. त्याला छान असं तेल लावून घेतलेलं आहे. आणि हे 3 ह्याच्या प्लेट्स असतात. हे इडली आपण टाकतो, हे 3 प्लेट्स असतात ह्याच्या. तर हे भांडं माझं रेडी झालेलं आहे. आणि दुसरं भांडं आहे ते स्टीलचं आहे. ह्याला 5 इडल्या एका प्लेटमध्ये येतात. तर हे मी दुसरीकडे लावून घेतलं. तर हे दोन्ही मी 15-15 मिनटं वाफवून घेतलं होतं. आणि इकडे त्याच पिठाचे मी डोसे पण करायला घेतले होते. थोडंसं पाणी ॲड केलं होतं, म्हणजे इडलीसाठी कसं जरासं दाटसर पीठ हवं असतं आणि डोशांसाठी पातळ पीठ हवं असतं. त्यासाठी थोडंसं पाणी घालून मी ते डोसे पण करायला घेतले होते. खूप छान असं क्रिस्पी डोसे होतात ह्या पिठाचे पण. तुम्हाला जर क्रिस्पी डोसा हवा असेल तर पीठ जे आहे ते थोडंसं पातळच ठेवायचं आणि स्प्रेड करायचं. तर डोसा क्रिस्पी होतो, नाही तर सॉफ्ट होतो. थोडंसं थिक ठेवलं तर. तिकडे मस्त असे क्रिस्पी डोसे तयार झालेले आहेत. आणि इकडे इडलीच्या भांड्याला पण एक 15-20 मिनटं झाली होती. मी बंद करून घेतलं होतं गॅस. आणि इडल्या गरम असताना काढायच्या नसतात, थोडा वेळ थंड होऊ द्यायच्या, नंतर काढायचं. तर अशा इझी येतात. आणि बघू शकता इडल्या मस्त अशा झालेल्या आहेत. जशा दिसायला छान दिसत आहेत तशा एकदम सॉफ्ट अशा लुसलुशीत झाल्या होत्या आणि खायला पण खूप टेस्टी लागत होत्या. सांबार किंवा चटणीसोबत खाल्ल्याने एकदम भारी लागतात. अशा पद्धतीने मी दोन्ही भांड्यातल्या इडल्या काढून घेतल्या होत्या. आणि ह्या इडल्या जर तुम्हाला कमी प्रमाणात बनवायच्या असतील तर 1 किलो तुम्ही तांदूळ घेतले तर 250 ग्रॅम उडदाची डाळ घ्यायची, म्हणजे प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं. डाळीचं प्रमाण कमीच ठेवायचं ना, तर इडली जरासं कडवट लागते. तर अशा पद्धतीने माझ्या सगळ्या इडल्या करून झाल्यात, सॉफ्ट अशा टेस्टी इडल्या. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटू परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.